तर मित्रांनो, MPSC टाइम्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण एस-टी-आय प्रिलिमच्या दृष्टिकोनातून 10 दिवसांची स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. ओके, 10 दिवसांची स्ट्रॅटेजी जी आहे ती 30 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत तुमच्यासमोर आता घेऊन येतो. ओके, तर ह्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला कोणते चॅप्टर्स क्लिअर करायचे आहेत यांची मी नावं सांगितलेली आहेत. ओके, तर त्या पद्धतीने हे चॅप्टर्स तुम्ही क्लिअर केला याचा तुम्हाला नक्कीच फायदा तुमच्या प्रिलिममध्ये होणार आहे. ओके, तर सुरुवात करूया आता महाराष्ट्राच्या इतिहासापासून. महाराष्ट्राच्या इतिहासाचे अनिल काटरेंचं जे पुस्तक आहे रेफरन्स बुक, त्यामधून प्रकरण 3, 4 आणि 5 हे 8 जानेवारीपर्यंत तुमचं संपलं पाहिजे. ओके, प्रकरण क्रमांक 3, 4 आणि 5. ओके, अनिल काटरेमधून. नंतर घेऊया भारताचा इतिहास. भारताच्या इतिहासामधून कामगार चळवळी, ओके, शिक्षण, वृत्तपत्रे, सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा चळवळी, हे जे 4 प्रकरणं आहेत ती तुमची 8 तारखेपर्यंत संपली पाहिजेत भारताच्या इतिहासामधून. ओके, याला रेफरन्स बुक तुम्ही ग्रोवर, जयसिंगराव पवार, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, इंडिया सिन्स इंडिपेंडन्स आणि स्पेक्ट्रम, याच्यामधून तुम्हाला जे जे रेफरन्स कामगार चळवळीबद्दल मिळतील, शिक्षणाबद्दल मिळतील, वृत्तपत्रांबद्दल मिळतील किंवा सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा चळवळीबद्दल मिळतील ते तुम्ही एका ठिकाणी कलेक्ट करा. अगदी शांत मनाने तुम्ही अभ्यास करा. हे प्रकरण 100% होतात. इतिहास बऱ्यापैकी आता बरीच मुलं विचार करायला लागलेत की ऑप्शनलला इतिहास टाकू आपण. हा विषय ऑप्शनला तुम्ही टाकू नका. किमान जे मी प्रकरण सांगतो ॲटलिस्ट तेवढे तरी तुम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. ओके, नंतर घेऊया महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलाचं तुम्ही महाराष्ट्राचा पहिल्यांदा प्राकृतिक आणि राजकीय भूगोल आहे ते एक प्रकरण, हवामानाचं प्रकरण, नद्या आणि खनिजांचं प्रकरण, अशी ही 4 प्रकरणं तुम्ही परफेक्ट करायची महाराष्ट्राच्या भूगोलामधून. याला तुम्ही सौदींचं पुस्तक वापरा, खतीबचं वापरा, ओके, विजय शिंदेंचं पुस्तक वापरा. ठीक आहे, आणि किंवा तुमचं बेसिक जे आहे नवीच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल व्यवस्थेमध्ये क्लिअर केलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे, पण रेफरन्स बुक वापरले तर ते वाचायची सुद्धा फारशी इतकी तुम्हाला गरज राहणार नाही. त्याच्यामुळं हे 4 प्रकरणं जे आहेत ते 8 तारखेपर्यंत तुमचे क्लिअर व्हायला पाहिजेत महाराष्ट्र भूगोलामधून. नंतर आहे भारताचा भूगोल. भारताच्या भूगोलाला भारताचं सेम म्हणजे भारताचा प्राकृतिक आणि राजकीय भूगोल, हवामान, नद्या आणि खनिजे ही जी प्रकरणं आहेत ती तुमची क्लिअर व्हायला पाहिजेत. ओके, 8 तारखेपर्यंत. नंतर जगाचा भूगोलाचा विचार केला तर भूरूपे आणि वारे असतील. ओके, भूरूपे आणि वारे हे तुमचे प्रकरण जे आहे ते इम्पॉर्टंट प्रकरण आहेत. हे 2 हे तुमचे कंप्लीट व्हायलाच पाहिजेत. ओके, जगाच्या भूगोल किती तारखेपर्यंत? 8 तारखेपर्यंत. ओके, नंतर आहे भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेमधून तुम्हाला कोणते प्रकरण संपवायचे? 8 तारखेपर्यंत. सरनामा, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, लोकसभा, राज्यसभा आणि राज्यपाल ही जी प्रकरणं आहेत राज्यघटनेमधली ती तुम्हाला 8 तारखेपर्यंत संपवायची आहेत कसल्याही परिस्थितीत. ओके, याचे प्रश्न जर तुम्ही प्रश्नोत्तरानुसार केला तर ही जी प्रकरणं आहेत ती लवकर तुमचे चांगले होतील. याच्यासाठी तुम्ही नांदेडचं पुस्तक वापरा. त्याच्यामध्ये ऑलरेडी MPSCमध्ये विचारलेले प्रश्न आहेत ते टॉपिक आहेत त्यांनी दिलेले आहेत. तर ते पुस्तक जरी तुम्ही वापरलं तरी बऱ्यापैकी तुमचं 60 ते 70% जो अभ्यासक्रम आहे या चॅप्टरचा तो त्यातून बऱ्यापैकी क्लिअर होईल. ते 30% जेवढं राहते तुम्ही वाचून याच्यामधून क्लिअर करू शकता. ठीक आहे, नंतर आहे पंचायत राज. पंचायत राजला तुम्ही काय करायचं आहे? 73वी घटनादुरुस्ती, 74वी घटनादुरुस्ती आणि पंचायत राज विषयक ज्या विविध समित्या नेमल्या होत्या त्या, ग्रामपंचायत आणि महानगरपालिका हे जी प्रकरणं आहेत ते तुम्ही क्लिअर करायचे आहेत. किती तारखेपर्यंत? 8 तारखेपर्यंत. ओके, त्याच्यावरती 100% प्रश्न पडणार म्हणजे पडणार. ओके, 73वी घटनादुरुस्ती असेल किंवा 74वी घटनादुरुस्ती असेल, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल. ठीक आहे, तर ही जी प्रकरणं आहेत ती अगदी व्यवस्थित करा. पंचायत राजला तुम्ही किशोर लोंढणेचं पुस्तक वापरा किंवा मनोज आवळींचं वापरा किंवा जे तुम्ही पंचायत राजला ऑलरेडी रेफरन्स वापरलेले आहेत त्यामधून करा आणि पाठीमागचे जे प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्ही बघा. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की प्रश्न याच्यावरती कशा पद्धतीने विचारतात. आता राज्यघटनेसाठी तुम्हाला मी सांगितलं की युनिक खंड 1 रंजन कोळंबे, एम लक्ष्मीकांत असतील किंवा आपली संसद असेल सुभाष कश्यप. ओके, याच्यामधून ही जी प्रकरणं आहेत किंवा एम लक्ष्मीकांत तरी आहेच. ठीक आहे, आता बऱ्याच जणी एम लक्ष्मीकांत काही नसेल तर रंजन कोळंबे ते वापरू शकतात. तर याच्यामधून ही जी प्रकरणं आहेत ती करा. पंचायत राजसाठी तुम्हाला मी आताच रेफरन्स सांगितले कोणते आहेत ते. ओके, नंतर अर्थशास्त्र. अर्थशास्त्रासाठी काय करायचं आहे तुम्ही? राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, सार्वजनिक वित्त, बँकिंग आणि कृषी ही जी प्रकरणं आहेत ती 8 तारखेपर्यंत तुमची संपली पाहिजेत. राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य असेल, बेरोजगार असेल किंवा सार्वजनिक वित्त असेल, बँकिंग असेल, कृषी असेल, ही जी प्रकरणं आहेत ती तुमची 8 तारखेपर्यंत संपली पाहिजेत. ओके, आता या अर्थशास्त्रासाठी रंजन कोळंबे आणि किरण देसले पार्ट 1 हे तुम्ही वापरा किंवा रमेश सिंगांचं पुस्तक आहे ते सुद्धा चांगलं आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. देसाई भालेरावमधून जे मॅक्झिमम आहे देसाई भालेरावमधून फक्त सिलेक्टेड चॅप्टर्स. ओके, दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, म्हणजे त्यातून जे फक्त मोजकेच फक्त तुम्ही पॉईंट्स त्याच्यामध्ये तुम्ही पिकअप करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही अर्थशास्त्राचे प्रकरण आहेत ते 8 तारखेपर्यंत तुमचे संपले पाहिजेत. नंतर बघूया सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानाचं काय आहे तर वनस्पतींचं वर्गीकरण हे फिक्स करायचं. ओके, याचं तुम्ही करताना काय करा? लुसेंटमधून करा. परत तुमच्या बेसिक बुक्समध्ये आहेत वनस्पतींचं वर्गीकरण, ते दोन्ही एका ठिकाणी तुम्ही रेफरन्स घ्या. ठीक आहे, असे वनस्पतींचं वर्गीकरण तुम्हाला करता येईल. किंवा एकनाथ पाटलांचं बघा
बघा तुम्ही याच्या आधी एकनाथ पाटील भरपूर वाचला असेल त्यातून बघा, ठीक आहे. फक्त एकनाथ पाटीलमधून करताना हे लुसेंट आणि अनिल कोलतेंचं पुस्तक असेल किंवा बेसिक असेल, हे सगळ्या नोट्स एका ठिकाणी यायला हव्या तुमच्या वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये. नंतर प्राण्यांचे वर्गीकरण करताना सुद्धा सेम, ओके. प्राण्यांचं वर्गीकरण करताना सुद्धा लुसेंटमधून करा. बेसिकमध्ये सुद्धा खूप चांगलं दिलेलं आहे प्राण्यांचं वर्गीकरण, 9वी 10वीच्या बुकमध्ये असेल प्राण्यांचं वर्गीकरण, त्यातून बघा. धातू आणि अधातू हे केमिस्ट्रीमध्ये आहे, हे प्रकरण मोठं आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन्स पडतो फिक्स त्यांचा, त्याच्यामुळे हे प्रकरण चांगलं करा. आणि ज्या मानवी संस्था असतील, म्हणजे तुमची पचन संस्था असेल, उत्सर्जन संस्था असेल, वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत मानवी संस्था, ह्या तुम्ही संस्था ह्या 8 तारखेपर्यंत तुमच्या पूर्ण झाल्या पाहिजेत, ओके. कंप्लीट झाल्या पाहिजेत 8 तारखेपर्यंत, ठीक आहे. आणि सामान्य विज्ञानासाठी तुम्ही काय वापरणार, लुसेंट वापरा, अनिल कोलते वापरा, 9वी 10वीचं पुस्तक वापरा आणि 11वी 12वी बायोलॉजीचं पुस्तक वापरा, ठीक आहे. म्हणजे जेणेकरून हे तुमचे सगळे चॅप्टर्स याच्यामध्ये क्लिअर होतील. आता चालू घडामोडीसाठी तुम्ही काय करायचं आहे, ज्या चर्चित व्यक्ती होत्या 2016मधल्या चर्चित व्यक्ती एका ठिकाणी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्या घडामोडी झालेल्या असतील त्या एका ठिकाणी घ्या. निधन झालेले व्यक्ती असतील, मग साहित्य क्षेत्रातलं असेल, चित्रपट क्षेत्रातलं असेल, यांची एक यादी बनवा, ओके. त्यांचा अभ्यास चांगला करा. पुरस्कार असतील 2016मध्ये दिलेले ते सगळे पुरस्कार एका ठिकाणी करा. म्हणजे हे ज्या सेगमेंट्स आहेत ह्या तुमच्या 8 तारखेपर्यंत संपल्याच पाहिजेत, की जेणेकरून आपण नेक्स्ट सेगमेंट बघताना की तुमच्यावरती फार ताण असा राहणार नाही, ठीक आहे. आता गणिताची तयारी करताना तुम्ही कोणते चॅप्टर्स करायचे, रेल्वे करा, वयवारी करा, सरळ व्याध आणि चक्रव्याध कसं काढायचं हे करा, ठीक आहे. आणि बुद्धिमत्तेसाठी रांगेतील क्रमांक ओळखायला ते विचारतात किंवा ठोकळा देतात आणि विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे, ओके. ठोकळा किंवा सोंगटी आपण त्याला म्हणून, विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे ते विचारतात. किंवा आकृत्यांची संख्या मोजायची, आकृत्यांची मांडणी कशी असते म्हणजे ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये विचारू शकतात, ठीक आहे. पण आता करताना तरी हे 2 तरी तुम्ही ॲटलिस्ट परफेक्ट करावेत. तर अशा पद्धतीने ही 10 दिवसांची तुम्हाला मी स्ट्रॅटेजी दिलेली आहे. म्हणजे ही जी प्रकरण आहे ती तुमची 8 जानेवारीपर्यंत क्लिअर व्हायलाच पाहिजेत, ठीक आहे. अजून एकदा सांगतो, महाराष्ट्राच्या इतिहासाचे अनिल कटारे प्रकरण क्रमांक 3, 4, 5 कंप्लीट करायचे. भारताचा इतिहास, कामगार चळवळी, शिक्षण, वृत्तपत्रे, सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा चळवळी, पहिल्यांदा ग्रोवर घ्या, नंतर जयसिंगराव पवार घ्या, परत इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स घ्या, इंडिया सिन्स इंडिपेंडन्स घ्या आणि स्पेक्ट्रम घ्या. ह्याच्यामध्ये ह्या टॉपिकशी रिलेटेड तुम्हाला जे काही सेंटेन्स मिळतील ते तुम्ही एकत्रित करा. आणि करताना तुम्ही एक स्ट्रॅटेजी याच्यामध्ये इतिहासासाठी काय करू शकता, की ते प्रश्न काय विचारतात की हे विधान कुणी केलेलं आहे, ओके. किंवा कोणाच्या म्हणण्यानुसार असं असे सेंटेन्स आहे, ही जे कोणी काही म्हटलेलं आहे याच्यासाठी तुम्ही वाटले तर वेगळं तुमच्या नोटबुकमध्ये सेक्शन बनवू शकता, ठीक आहे. याच्यावरती एका दुसरा हा प्रश्न पडतोच. आता ग्रोवरमध्ये तर असे सेंटेन्सेस बरेचसे आहेत ते तुम्ही एका ठिकाणी समजा कलेक्ट केली तर याचा तुम्हाला हा नक्कीच फायदा हा होणार आहे. ग्रोवर असेल किंवा इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स असेल, इंडिया सिन्स इंडिपेंडन्स असेल, याच्यामधले जे या टॉपिकशी रिलेटेड जे असतील ते तुम्ही एका ठिकाणी कलेक्टेड करा. बाबा हे यानं म्हटलं, हे यानं म्हटलं, ठीक आहे. म्हणजे तिथे तुमचा फारसं असं कन्फ्युजन राहणार नाही. नंतर महाराष्ट्राच्या भूगोलाचं सेम. आता भूगोल करताना काय करायचं की डेली तुम्ही 2 ते 3 प्रश्न हे मॅपवरचे सोडवा, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल नद्या असतील तर ते कोकणातील नद्या विचारतात की एक तिथे नकाशा देतात आपल्याला, त्याच्यावरती मार्क केलेला असतो आणि ही नदी कोणती आहे ते असं विचारतात, ठीक आहे. तर ह्या कोकणातील नद्या सगळ्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. नंतर खनिज असतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं खनिज सापडतं ह्याच्यावरती सुद्धा विचारतात. प्राकृतिक असेल, राजकीय भूगोल असेल, प्राकृतिकमध्ये तर भरपूर आहे, शिखरं येतील, तुमच्या डोंगर येतील, टेकड्या येतील, म्हणजे हे सगळं प्राकृतिक भूगोलमध्ये आहेत. आणि भूगोल सोपा सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे हे जे सब्जेक्ट आहे हे चांगलेच करायचे आहेत आपल्याला, ठीक आहे. भारताचा भूगोल करताना सुद्धा सेम तुम्ही स्ट्रॅटेजी वापरू शकता. भारताच्या भूगोलाला अनिरुद्धचं पुस्तक आहे, माजिद हुसेनचं पुस्तक आहे, ओके. माजिद हुसेनचं पुस्तक कोणाकडे नसेल तर गुगलवरती अवेलेबल आहे, त्याची PDF डाउनलोड करून घ्या, ठीक आहे. म्हणजे त्या पद्धतीने हे तुमचे चॅप्टर्स क्लिअर होऊन जातील. आणि भारताच्या भूगोलाला जर तुम्ही NCERT वापरलं तर अजूनच चांगलं त्याच्यामध्ये होऊ शकतं, ठीक आहे. NCERT येतं 10वीचं तुम्ही NCERT वापरा, ठीक आहे. याच्यावरती ते तुमचं होऊन जाईल. जगाच्या भूगोलाला काय भोरोप्यानी वारे, समजा कोणाकडे स्टडी सर्कलचं जुनं पुस्तक असेल, ओके, भूगोलाचं, तर ह्याच्यामध्ये भोरोप्यानी वारे अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे, ते तुम्ही त्यातून करू शकता. नंतर राज्यघटना असेल, सरनामा, मूलभूत अधिकार आहे, मार्गदर्शक तत्त्वे आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, लोकसभा आहे, राज्यसभा, राज्यपाल आहे. याचे करताना तुम्ही काय करा स्ट्रॅटेजी, तर पहिल्यांदा जे प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने त्या चॅप्टरवरती ते तुम्ही आधी सेपरेट काढा आणि त्याच्यानंतर जे उरतं आहे ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये काढायचं आहे, ओके. पुस्तकातल्या लाईन्स आहेत तशा उचलू नका, तुमच्या भाषेमध्ये ते पॉईंट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. आता एक्झामिनर पेपर बनवताना काही पुस्तकातल्या आहेत तशा लाईन्स टाकू शकत नाही, तो त्याच्या भाषेमध्ये बनवूनच पेपर टाकतो, त्याला जसं त्या पद्धतीने समजलेलं असतं ते तसं सुद्धा तुम्हाला ज्या पद्धतीने समजलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही तसं बनवायचा प्रयत्न करायचा. आता एखादा चॅप्टर तुम्ही घेतला तर एक्झामिनर कोणत्या पॉईंटनी याच्यावरती विचार करतो, ठीक आहे, तसं त्या पद्धतीने तुम्ही विचार करायचा, याच्यावरती कसा प्रश्न बाबत तो टाकू शकतो, ठीक आहे. त्या पद्धतीने समजा तुम्ही तुमच्या नोट्स बनवल्या तर तुम्हाला काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही.
नाही. पंचायत राज 73वी घटना दुरुस्ती इम्पॉर्टंट आहे, 74वी घटना दुरुस्ती इम्पॉर्टंट आहे, पंचायत राज विषयक विविध समित्या ज्या नेमलेल्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, ह्याही इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत. ओके, हे चॅप्टर्स तुम्ही अतिशय चांगले करायचे. ठीक आहे. नंतर अर्थशास्त्र असेल, राष्ट्रीय उत्पन्नाचा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, दारिद्र्य इम्पॉर्टंट आहे, बेरोजगारी इम्पॉर्टंट आहे, सार्वजनिक वित्त नावाचं प्रकरण जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, बँकिंग इम्पॉर्टंट आहे, कृषी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. एवढी जर तुम्ही प्रकरण 8 तारखेपर्यंत संपवली तर तुमचं पुढचं जे काम आहे ते खूप हलकं होईल. ओके. नंतर सामान्य विज्ञानाचं बघायला गेलं तर वनस्पतींचं वर्गीकरण आहे, प्राण्यांचं वर्गीकरण आहे, धातू आणि अधातू मानवी संस्था, हे लुसेंटमधून तुम्ही व्यवस्थित पहिल्यांदा लुसेंटचं लुसेंटमधून करून घ्या. समजा लुसेंटमधील समजा तुम्हाला लँग्वेज समजत नसेल तर अनिल कोलतेमधून करा. परत 9वी 10वीमध्ये बघा आणि समजा यातून सुद्धा आणि जर काय पॉईंट मिस होत असतील तर लुसेंट करा. लुसेंट हे मस्ट आहे, लुसेंटमधूनच करायचं आहे. ठीक आहे. नंतर चालू घडामोडीला असेल, चर्चेत व्यक्ती करा, विज्ञान तंत्रज्ञान करा, निधन झालेले व्यक्ती असतील, पुरस्कार असतील ते परफेक्ट करायचं आहे. गणित असेल, रेल्वेचं प्रकरण चांगलं करा, वयवारी करा, सरळ व्याज करा, चक्रवाढ व्याज करा. ठीक आहे. बुद्धिमत्ता असेल, रांगेतील क्रमांक चांगले करा आणि जे ठोकळे किंवा सोंगटे असतील हे जे प्रकरण आहे हे तुम्ही चांगलं करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही 10 दिवसांची स्ट्रॅटेजी तुम्हाला दिलेली आहे. तर ह्या 10 दिवसामध्ये हे जे प्रकरणं तुम्हाला सांगितलेले आहेत ते अतिशय पूर्णच तुमचे व्हायला पाहिजेत प्रकरणं. ओके. नंतर 9 तारखेला मी तुम्हाला दुसरी स्ट्रॅटेजी पुढच्या 10 दिवसांची स्ट्रॅटेजी सांगेन. तर त्या पद्धतीनं आपण हे पूर्ण म्हणजे चॅप्टर्स हे तुम्हाला पूर्णच करावे लागतील ह्या 10 दिवसामध्ये आणि हे सिम्पल आहे. ओके. तर तुमच्याकडे बुक्स असतील तर सुरुवात करा, म्हणजे आजपासूनच सुरुवात करा आणि पहिल्यांदा जे त्याच्या प्रकरणावरती MPSCने कसे प्रश्न विचारले ते बघा आणि त्याच्यानंतर जे राहिलेले पॉईंट्स आहेत त्याच्या एका ठिकाणी तुम्ही नोट्स ह्या क्लिअर करू शकता. चालू घडामोडीसाठी आत्ता सध्या मार्केटमध्ये अभिनव प्रकाशन आहे आणि देवा जाधवरांचं पुस्तक आहे. जर समजा तुमच्याकडे जर बुलेटिन किंवा परिक्रमाचं मॅगझिन असेल तर तुम्ही त्यातून ह्या ज्या चर्चित व्यक्ती किंवा निधन झालेले व्यक्ती असतील, पुरस्कार असतील, ह्या तुम्ही कलेक्ट करू शकता किंवा JKtoday.in नावाची वेबसाईट आहे, तुम्ही त्यातून कव्हर करू शकता. किंवा जर तुम्ही वर्षभरातल्या लोकसत्ता, सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्समधल्या जर समजा नोट्स काढलेल्या असतील तर हे तुम्ही त्यातून म्हणजे क्लिअर करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही आपली स्ट्रॅटेजी आहे. तर समजा अजून तुम्ही समजा तुमची स्ट्रॅटेजी जर तुम्ही वेगळी बनवली असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नाही आहे. पण हे जे चॅप्टर्स आहेत हे इम्पॉर्टंट्स आहेत. ठीक आहे. तर हे करा, म्हणजे याचे वाटलं तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये आणि थँक्स फॉर द वॉचिंग. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. थँक्यू अँड ऑल बेस्ट.